इचलकरंजी येथे विनयभंग करून सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करून बदनामी केल्याच्या कथित प्रकरणात आरोपी आकाश विचारे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। संबंधित प्रकरणात कथित फिर्यादी यांच्याशी ओळख निर्माण करून डेटिंग ॲप स्नॅपचॅट, इंस्टाग्राम आणि टेलिग्राम या माध्यमावर पाठविण्यात आलेल्या फोटो व व्हिडिओंचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता। त्यानुसार संबंधित व्हिडिओ विविध पॉर्नो संकेतस्थळावर तसेच इंस्टाग्रामवर अपलोड करून फिर्यादी यांच्या मनात लज्जा निर्माण होईल अशा प्रकारे प्रसारित केल्याचा आरोप होता। या प्रकरणी गावबाग पोलीस ठाणे येथे भारतीय दंड विधान कलम 354 तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत कलम 66 व 67 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपास पूर्ण करून पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते। सदर प्रकरणाची सुनावणी मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो इचलकरंजी येथे झाली। या सुनावणी दरम्यान फिर्यादी व इतर साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली। मात्र साक्षीदारांच्या जबाबामध्ये आढळलेल्या विसंगती तसेच प्रत्यक्ष व तांत्रिक पुरावा सादर करण्यात अपयश आल्याने गुन्हा संशयापलीकडे सिद्ध होऊ शकला नाही। आरोपीतर्फे ॲडव्होकेट शहानवाज राज डी पटेल यांनी प्रभावी युक्तिवाद मांडत पुराव्यांच्या कमतरतेकडे न्यायालयाचे लक्ष वेधले। माननीय न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपी आकाश विचारे राहणार इचलकरंजी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांची निर्दोष मुक्तता केली। सदर प्रकरणी ॲडव्होकेट शहानवाज राज डी पटेल यांना ॲडव्होकेट जाऊल पटेल यांचे सहकार्य लाभले।